लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो पार्थ काव्यानं काढलेलं स्केच काढू लागतो. इतक्यात त्याचं प्रतिबिंब त्याच्या समोर येतो. पार्थ त्याला म्हणतो, तू कोण आहेस आणि इथे तू काय करतो? ते म्हणतं की माझ्या मांजरीने नाईट क्रीम दिलेली मी डेला लावतोय. तुलाही पूर्वी तिने लावली होती ना? आणि अचानक बाबा आलेले आठवतंय का? असं तो काव्याच्या बाजूने आता पार्थला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, काव्या म्हणजे सुकावणारं एक वादळ आहे. तू जर कधी पाहिलं नसेल तर काव्याकडे बघ. काव्या म्हणजे तुझ्या मनातील फुललेला प्रेमाचा गुलाब आहे. आणि काव्याने त्या दोघांचा अफेअर तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तू तिला चान्स दिला नाही. आता जीवा फक्त तिचा मित्र आहे आणि तिने सर्वस्व तुला अगोदरपासूनच मानलेलं आहे. तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. असं तो काव्याच्या बाजूने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पाठ यांचे क्षण पाहणार